लोकांचा आवाज काढण्याचा त्यांचा रेकॉर्ड आहे। याशिवाय काही मराठी चित्रपट त्यांचे झालेले आहेत, काही मराठी सिरियल झालेले आहेत, काही विनोदी नाटके झालेले आहेत आणि आता त्यांचा कार्यक्रम चालू होतोय विनोद दादांचा आनंद गाण्यांचा। याशिवाय महाराष्ट्राची हास्य जत्रा या लाईव्ह शो मध्ये सुद्धा त्यांची निवड झालेली आहे। लवकरच ते दादा कोंडके आणि अशोक सराफ यांच्या भूमिकेत दिसणार आहेत। तर असे मोठे कलाकार या ठिकाणी तुमच्या समोर आले होते आणि तुम्ही खूप उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, त्याबद्दल तुम्हाला सर्व महिलांचे तसेच कार्यकर्त्यांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो। यामध्ये त्यांनी ज्या मालिका गाजवल्या त्यामध्ये लक्ष, असावा सुंदर, स्वप्नाचा बंगला, मला काय जास्त माहिती नाही पण अशा मालिका आहेत त्यांच्या भरपूर। आणि माझा परिचय देतो, माझं नाव नटराज मिसाळ। माझे यावर्षी 5 चित्रपट रिलीज होत आहेत। पहिला चित्रपट माझा मार्च मध्ये येईल, फंटर्स आले फंटर्स नावाचा, आणि त्याच्यानंतर माझे रेग्युलर पुढे 4 चित्रपट आहेत। मी सरांबरोबर नेहमीच असतो स्टेजवरती, मला स्टेज करणं पण आवडतं आणि होममिनिस्टर कार्यक्रम त्यांच्यामुळेच मी शिकलो। आज स्टेजवर जी बोलण्याची डेअरिंग आहे माझ्यामध्ये ती मला त्यांनी दिली। मी जरी कलाकार असलो, टीव्हीत दिसत असलो, चित्रपटात दिसत असलो, तरी मला अशी स्टेजवर उभं राहायची हिंमत त्यांनी दिलेली। आज मी किती लोकांसमोर बोलू शकतो आणि किती पब्लिक समोर बोलू शकतो हे केवळ त्यांच्यामुळे शक्य झालेलं आहे। त्याबद्दल मी त्यांचा हमेशाच ऋणी राहील, कारण त्यांनी मला एक नवीन लाईन दिली। मलाच नव्हे तर असे अनेक कलाकार त्यांनी घडवलेले आहेत या ठिकाणी की ते आज यंकर बनवून स्वतःची कमाई करतायत, पैसा कमावतायत। खरोखरच हे क्षेत्र खूप छान आहे आणि असं कुणाचे मोठं मन नसतं की दुसऱ्याला आपली कला शिकवावं, पण ते आपली कला इतरांना शिकवतात आणि त्यांनाही मोठं करा। आणि मला वाटतं त्यांचं वाक्यच आहे की आपली माणसं मोठे करा, आपण ऑटोमॅटिक मोठं होतो। त्यांचं व्हॉट्सअपला आहे वाटतं, आपली माणसं मोठी करा, आपण सुद्धा ऑटोमॅटिक मोठे होणार। ते खरोखर आहे। मी जास्त काय बोलणार नाही, पुढील कार्यक्रम मी त्यांच्याकडे देतो। धन्यवाद।